आंदोलन करतायत। आणि एकीकडे मुंबईतल्या कॉलेजमध्ये बुरखाबंदी विरोधातला सगळा वाद सुरू असताना दुसरीकडे अहिल्यानगरमध्ये सुद्धा असाच प्रकार घडलेला आहे। आतापर्यंत लव जिहाद बद्दल सगळ्यांनीच ऐकलेलं आहे, पण अहिल्यानगरमध्ये लव जिहाद पेक्षाही एक वेगळं प्रकरण समोर आलंय। हे प्रकरण म्हणजे तलब जिहादचं। अहिल्यानगरच्या एका खासगी शाळेत 9वीत शिकत असलेल्या 13 वर्षीय विद्यार्थिनीला जादूटोण्यासारखा प्रकार करून तलब जिहादमध्ये अडकवलं जात असल्याची घटना समोर आली आहे। आणि हा सगळा प्रकार शाळेतल्याच महिला शिक्षिकेनं केल्याचा आरोप होतोय। या शिक्षिकेनं अल्पवयीन विद्यार्थिनीला इस्लामबद्दल माहिती मिळावी यासाठी इंस्टाग्राम अकाउंट उघडून दिलं। सोबतच काही तरुणांसोबत तिची ओळख करून दिल्याचा आरोप होतोय। केवळ इतकंच नाही तर पालकांपासून दूर राहण्यासाठी काही वस्तू दिल्याचाही घरच्यांचा आरोप आहे। या प्रकरणामुळे मुलीचे पालक प्रचंड घाबरलेत आणि त्यांनी मुलीला शाळेत पाठवणं सुद्धा बंद केलंय। या प्रकरणाची माहिती मिळताच राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांनी पोलीस स्थानकात धाव घेतली आणि तक्रार नोंदवली। सोबतच असे प्रकार रोखण्यासाठी शिक्षकांवरती कठोरात कठोर कारवाई करावी अशी मागणी त्यांची आहे। कुठेतरी जिहादी प्रवृत्ती आपण जसे पुरुष बघायचो तसे आता महिला निर्माण झाल्या आहेत आणि ते शिक्षकाच्या रूपाने तयार झाले आहेत। लहान मुलांपासून आपण कुठेतरी धर्मांतर केलं पाहिजे असा एक प्रयत्न आपल्याला एका अहिल्यानगर शहरातील शाळेमध्ये पाहायला मिळाला आणि तशा प्रकारे जेव्हा बारकाईनं काही काम केलं उघडकीस आलं आणि त्यानंतर तशा प्रकारची फिर्याद अहिल्यानगर शहराच्या सिटी पोलीस स्टेशन म्हणजे कोतवाली पोलीस स्टेशनला दाखल देखील झाली, पण त्याच्यावरती अद्यापपर्यंत तसा म्हणावा तितका वेग या संपूर्ण घटनेला तपासाला कुठं आलेला नाही। 4-5 दिवसामध्ये याचा तपास जर झाला नाही तर निश्चित रूपानं मोठं एक जन आंदोलन या बाबतीत देखील छेडलं जाईल। आणि यापुढची बातमी आहे पुण्यातल्या जमीन घोटाळा प्रकरणासंदर्भातली। 40 एकरांची सगळी जमीन ज्याच्यावरनं प्रचंड मोठा वाद निर्माण